भाजपाचं संख्याबळ कमी असलं तरी RPI गुणांक आघाडी असं मिळून समाजवादी पक्ष असं 31चं संख्याबळ आज आमच्याकडे आहे. भिवंडी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने प्रत्येक मतदार आपल्या नैतिकतेचा विचार करून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे राहील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. राज्यामध्ये केंद्रामध्ये शिवसेना आणि आम्ही एकत्र आहोत. इथेही शिवसेना आमच्यासोबत येण्याच्या बाबतीत आमच्या चर्चा सुरू आहेत. कोणत्याही क्षणी तो निर्णय होऊ शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. तसं जर झालं तर आमच्या ह्या महाआघाडीचं संख्याबळ हे 43वर जाईल. 43वर गेलं तर निश्चितपणाने या महाआघाडीचा महापौर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या शहरावर बसेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला सगळ्यांनाच सहकार्याला. ज्या पद्धतीचं जी मॅजिक फिगर आहे 46 आपल्या गणितानुसार जे 43 म्हणतात म्हणजेच कुठेतरी महापालिकेत मी मगाशी सांगितलं घोडे बाजार काही नाही. प्रत्येक माणूस आपलं आत्मपरीक्षण करेल, आपली नैतिकता ह्याचा विचार करेल. भिवंडी शहराचा विकास कुठला पक्ष करू शकतो हा विचार करून सतत विवेक बुद्धीला स्मरून मतदान करणारे नगरसेवक ही भिवंडी महापालिकेत आहेत. घोडा बाजार करायला इकडे पैसे आहेत कोणाकडे आणि कशासाठी घोडा बाजार करायचा हा मुद्दा आहे. हे पत्रकारांनी रंगवलेलं चित्र आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे मी ऐकतोय. आता मला हे कळत नाही कशामुळे असं झालं आहे. आपण आपल्याकडे एखादा कोणी घेऊन सांगितलं असेल तर आम्हाला सांगा व अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं सुरू आहे. उलट पक्षी ज्यांच्याकडे 47 आहेत तेच ह्याला तो येतो का हा येतो का ही भीती त्यांच्या मनामध्ये कायमची. त्यांना त्यांचे 47 सांभाळता येत नसतील तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊन काय करणार.